फेमस करून जातात आपल्या मुलाला. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपक्रमशील आणि कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री धैर्यशील दादा कदम आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपला सन्मान या ठिकाणी रसिकाताई पाकळकर मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय श्री धैर्यशील दादा कदम जिल्हाध्यक्ष धन्यवाद ताईसाहेब. स्वर्गीय लोकनेते आज नक्षत्र का बहुत भाग है कि पंकजा ताई हमारे साथ हैं और बहुत खुशी है इसलिए कि आप सबको मालूम है कि मुंडे साहब उदयनराजे के मतलब कि मेंटर बोलते हैं क्या, व्हाट यू कॉल अ मेंटर, व्हाट यू से इन मराठी, मार्गदर्शक और वडिलांसारखे होते. और मुझे एक नक्षत्र के बारे में आपको सालों साल मालूम है. 18 साल हो गए हैं, आप सब ने साथ दिया, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ. और मेरे साथ जो सब यहाँ पे उपस्थित साथ जो औरतें हैं जिन्होंने जो नगर सेविका थे, नगर अध्यक्ष रही हुई हैं और उन्होंने सालों साल इस कार्यक्रम को बढ़ाया है और अच्छा किया है, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ. लेकिन आज जब पंकजा ताई यहाँ पे आए हैं उसकी मैं बहुत खुश हूँ वो होके, इसलिए कि मुंडे साहब, आपको वो पंकजा ताई मालूम होगा कि नहीं मालूम नहीं, मैंने आप ये कहानी मैंने एक्चुअली अभी के लिए बचा के रखी है. मुंडे साहब जब मैं कॉलेज में थी तब वो मेरे लोकल गार्डियन थे. ये आपको मालूम था? उनको मालूम भी नहीं था, वो भी बच्चे थे, हम भी बच्चे थे. और जब मैं कॉलेज में गई थी तो मुझे कुछ काम था मेरे कॉलेज के हिसाब से, और उस टाइम मेरे जो पिताजी के मामा थे वो भैरव सिंह शेखावत, वो चीफ मिनिस्टर राजस्थान थे. तो उन्होंने बोला था वहाँ पे मुंडे साहब हैं, वो डेप्यूटी चीफ मिनिस्टर थे उस वक्त, उनसे जाके मिलना, वो आपका काम जो भी है वो करा देंगे. तब मैं उनके ऑफिस में पहुँची, बच्ची थी मैं भी, कुछ 17-18 साल के कॉलेज में, और अपने भाई के साथ मैं वहाँ पे पहुँची. जैसे ही मैं पहुँची उन्होंने बोला ये मेरे पीए का नंबर, ये मेरा नंबर, आपको कभी भी कुछ चाहिए. मतलब कि मैं सच्ची में उनको जानती भी नहीं थे, पर ऐसा उनका दिल था, ऐसे वो थे खुले दिल के. और उस टाइम मैं उदयनराजे की बीवी नहीं थी. आप समझ सकते हो, मैं कोई भी नहीं थी, मैं ऐसे ही आई थी. तो उन्होंने इतने खुले दिल से बोला कि आप, और वो पूरे मेरे 3 साल कॉलेज में वो मेरे लोकल गार्डियन रहे. मैं मतलब उनका नाम तो I did use his name, I'm sorry. And it was a real privilege. और ऐसी किस्मत रही कि जब मेरी शादी हुई, मुझे मालूम नहीं था कि मुंडे साहब मेरी शादी पे होंगे, पर जयपुर में मुंडे साहब और गडकरी साहब हमारे शादी पे वहाँ पे थे. मैंने बोला देखो ये सही है, यही मेरे लोकल गार्डियन, और अब यहाँ पे भी. तो उनका आशीर्वाद और उनका साथ उदयनराजे को ही नहीं मुझे भी रहा है. तो इसलिए ये बहुत बहुत हमारे भाग्य की बात है कि पंकजा ताई हमारे साथ हैं और यहाँ पे आए हैं और नक्षत्र में आए हैं. मेरे लिए ये बहुत गर्व और खुशी की बात है. और मैं इतना ही बोलूँगी, ये कहानी शायद मैंने पंकजा ताई से मैं बहुत जब हमारी शादी हुई थी और हमारे बच्चे
छोटे छोटे थे तब हम साथ मिलते थे पूना में, और तब से मैं जानती हूँ। मुझे याद नहीं कि मैंने आपको कभी ये बताया कि नहीं, बताया था, शायद बताया होगा। और उन्होंने आप सबको, और एक और कहानी है कि जब मेरी शादी हुई थी और मैंने किसी को कभी उदयन राजे के बारे में कंप्लेन नहीं किया है, लेकिन मुंडे साहब के साथ मैंने कंप्लेन करी है उदयन राजे की। मैं वो कुछ बोलते, हाँ ऐसे उन्होंने कुछ बोला, मैंने बोला, मैंने भी फिर बैठ के उन्होंने पूरी सुनी भी इतने प्यार से। तो उनकी यादें और उनके लिए दिल में प्यार, मान, आदर बहुत ज़्यादा है। मैं बहुत खुश हूँ, आभारी हूँ कि आप आए और नक्षत्र को बढ़ावा दिया, और यही बोल के मैं रुकूंगी। थैंक यू। नमस्कार. नक्षत्र महोत्सव याचं 18वं वर्ष आहे, त्यामुळं असं म्हणायला हरकत नाही की सज्ञान झालेला आहे नक्षत्र महोत्सव. तर या नक्षत्र महोत्सवाच्या निमित्ताने मी इथे आलेली आहे, आणि इथे येण्याची आज्ञा मला ज्यांनी दिली ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले, आणि त्यांनी आज्ञा दिली असं म्हटलं तर ते योग्यच आहे, कारण त्यांनी मला फक्त सांगितलं या तारखेला या वेळेला इतकं. तर मी म्हटलं ठीक आहे राजे, मी कुठेही असेल तरी मी तिथे पोचेन, आणि मी वेळेवर अगदी डॉट पोचले त्याला, कारण त्यांची आज्ञा मला कधीच मोडवत नाही. मंचावर विराजमान आदरणीय दमयंती राजे भोसले राणीसाहेब, मला त्यांना राणीसाहेब म्हणायला खूप कौतुक वाटतं, आणि त्यांनी खरंच राणीसारखं काम केलेलं आहे. नक्षत्र नावाच्या या छोट्याशा बीजारोपण ज्याचं झालं त्याला 18 वर्षाचा सज्ञान बालक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि इतकं सुंदर निस्पृह आणि निर्मळ मनाने त्या भाषण करत होत्या. त्यांची भाषा आता त्या तिकडच्या आहेत, राजस्थानच्या आहेत, त्यामुळे ती शैलीमध्ये त्यांनी आपल्याशी बोलल्या, इतकं सुंदर त्या बोलल्या, त्याचा मला खूप मनापासून आनंद वाटला. आमची फार जुनी मैत्री, आमची मुलं बरोबरची, आम्ही खूप भेटायचो पुण्यामध्ये असताना, पण बाबांच्या जाण्यानंतर राजकारणाच्या धकाधकीत मी बऱ्याच वर्षाचा संपर्क तुटला. पण आज जेव्हा आम्ही भेटलो तर असं वाटलंच नाही की 1 दशक मध्ये निघून गेलं. इतकं प्रेमाने आम्ही दोघी भेटलो, आणि दमयंती राजे इतकं सुंदर काम करतात हे पाहून मला खूप खूप आनंद झाला. मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहिलं. मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष आमच्या साताऱ्याचे धैर्यशीलजी कदम, प्रदेशचे कार्यकारिणीचे सदस्य भारत नाना पाटील, सुनीलजी काटकर, मनोजजी घोरपडे, सदाशिव खाडे, श्रावण जंगम, नक्षत्र ग्रुपच्या सर्व महिला, छान गुलाबी रंगामध्ये नटलेल्या सगळ्या जणी इथे उपस्थित, नक्षत्र ग्रुपच्या ज्या उपाध्यक्ष आहेत सुनीता घोडके, आणि आमची मैत्रीण ती पण बऱ्याच वर्षांनी भेटली रसिका वाकोडकर, आणि म्हाळगी आडनाव आहे माहेरचं, तर ते मी मुद्दाहून कौतुकाने सांगेन. सुजाता महाडिक उपनगराध्यक्ष, मंचावर विराजमान सर्व मान्यवर, आणि समोर या नक्षत्राचा भाग होण्यासाठी आलेले सर्वजण, वडीलधारी मंडळी कमी आहेत पण युवा बांधव जास्त आहेत, आणि माता भगिनी फार मोठ्या संख्येने आहेत. ज्या 5 सन्माननीय महिलांचा आपण सत्कार केला त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप यश मिळवलेलं आहे आणि खूप काम चांगलं केलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. आज या नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन झालं असं या निमित्ताने जाहीर करते, आणि खूप शुभेच्छा देते या महोत्सवाला, कारण हे जे महोत्सव आहे फार महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांना अर्थार्जन करण्याचं कुठलंही साधन नसतं, तेव्हा बचत गटाची चळवळ सुरू झाली, आणि बचत गटाच्या माध्यमातून गावामधल्या 10-5 महिला एकत्र येऊन आपली बचत ही कारणी लावत गेल्या, आणि ही कारणी लावलेली बचत सरकारी मदत असेल किंवा नक्षत्रसारख्या एखाद्या ग्रुपची मदत असेल, त्याच्या माध्यमातून त्यांनी जी केलेली मेहनत आहे, जे श्रम त्यांनी उचललेलं आहे, त्याला हे मंच या माध्यमातून मिळतं. मंत्री असताना महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून फार मोठं आम्ही बचत गटाचं एक्झिबिशन ठेवायचो मुंबईमध्ये. स्वतः 8 दिवस जातीने मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे, आणि देशभरातील कलागुणांना वाव देणारं असं हे बचत गटाचं संमेलन असतं. तर त्यामुळे मी त्याच पूर्ण फिरले, थोडी प्रतीक्षा करावी लागली, पण प्रत्येक दुकानासमोर फिरले, प्रत्येक दुकानाचा पदार्थ खाऊन पाहिला, प्रत्येक दुकानामध्ये मला कोणीतरी भेट दिली, कोणी दागिना दिला, कोणी काय त्यांनी केलेली हातातली वस्तू दिली, कोणी मसाले पापड, हे सर्व जे आहे हे फार अत्यंत आपल्याला दिसायला सोपं दिसतं,
पण यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, व्यापारपेठ मिळाली पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याला दमयंती राजेंनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. त्यांनी आठवण सांगितली मुंडे साहेबांची आणि त्या म्हणाल्या मी भरभरून मुंडे साहेबांविषयीच बोलले, तुझ्याविषयी बोललेच नाही. मी म्हटलं बाबांविषयी बोलले हेच माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे, कारण शेवटी आज ते नसताना त्यांच्या आठवणीच ह्या मला ऊर्जा देतात. आणि तेव्हा त्यांनी असं आठवण सांगितलं की मुंडे साहेब त्यांचे गार्डियन होते आणि राजेंशी लग्न झाल्यावर ते खऱ्या अर्थाने जणू त्यांचे गार्डियनच झाले. हे नातं राजेंचं आणि मुंडे साहेबांचं होतं. मला आठवते राजेंची पहिली भेट, त्यांना नसेल आठवत, ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते, बारीकशे, आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले अशी चर्चा होती. आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले. अत्यंत लहान त्यांचं वय होतं. तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्याहून जास्त प्रेम राजेंनी आज मुंडे साहेबांना जाऊन 10 वर्ष झाले तरी करतात. पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली. आज मला तिकडे गाठलं आणि माईक समोर ठेवला, बूम समोर ठेवला. मी म्हटलं बापरे, बूम आला म्हणजे आता काहीतरी वेगळं आहे. पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला. माझ्या राजकीय जीवनाच्या 20 वर्षात मला कोणीच असा गोड प्रश्न विचारला नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला, ताई आता इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला, माहेरी आलात, किती छान बोललात तुम्ही. खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, कारण बाहेरच नाही ना, मी घरात मोठी, राजकारणामध्ये एवढा संघर्ष आणि बाबांच्या जाण्यानंतर एक स्त्री शरीरात जन्म घेऊन पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणारी मी, मला माहेर काही कधीतरी जावं वाटतं ना. मलाही वाटतं की कोणीतरी कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी, आपण कुणावर तरी अवलंबून असावं. तर छत्रपती उदयनराजेंना बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते. मला आठवतं मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले होते, मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाले, तर राजेंनी घरी जेवण ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही, मी मुंडे साहेबांना शब्द दिलाय, छत्रपती ते पाठी राखाय, पोरीची काळजी करायची नाही. तेव्हा मध्यरात्री जरी काही लागलं पंकजा तर एक फोन कर, हे त्यांनी हक्काने मला सांगितलं. खूप हे महत्त्वाचं असतं. कधी माणूस ते व्यक्त करतं, कधी त्याचा फायदा घेतं असं नाही, पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते राजेंकडे बघून मला नेहमी वाटतं, म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही. कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना, केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली. पहिला दिवसच तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवलात की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली. मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला, ते इतके गहिवरले की 2 मिनिटं स्तब्ध, पूर्ण 1 लाख लोक समोर असतील, शांतता पूर्ण होती. राजेंबरोबर अख्खा सभागृह, अख्खी पब्लिक तेव्हा गहिवरली. काय हे प्रेम आहे, नाते काय आहेत. आता जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जातीपाती भिंती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन, ज्यांनी आमच्यासारख्यांना इतकं प्रेम दिलं, माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं. हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीण भाऊ असण्याचं? हेच राजांना अपेक्षित आहे, त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे. आमचे छत्रपती शिवराया असे सांगायचे, उभ्या पिकातून कधीही घोड्यानी दौडलं नाही पाहिजे, कारण शेतकऱ्याचं नुकसान होईल. कितीही लूट आली, कितीही विजय मिळाला तरी आपल्या विरोधी गटातल्या सैन्यातल्या महिलेला सुद्धा सन्मानजनक वागणूक देऊन परत पाठवण्याचं काम त्या छत्रपती शिवरायांनी केलं. का आपण छत्रपती शिवरायांसारखं राज्य स्थापन व्हावं म्हणतो? कारण त्या राज्यामध्ये सर्व रंग एक होतात, त्या राज्यामध्ये सर्व जाती एक होतात, सगळ्यांची मोठ बांधून स्वराज्य स्थापन होतं. स्वराज्य नव्हे तर सुराज्य स्थापन होतं. त्या विचारांवर आपण सगळे चालत राहू, पुढचे शतक चालत राहू असं मला वाटतं. मला इथे बोलून माझा सन्मान आपण वाढवलात राजे, मी खूप खूप आपली आभारी आहे. आणि माझ्या राणी साहेबांनी पण खूप सन्मान वाढवला. मला त्यांना राणी साहेब म्हणायला खूप आवडतं आणि त्यांनी खूप सन्मान वाढवला, भरभरून बोलले. आज राजकारणामध्ये काम करत असताना राजेंनी एक इमेज बनवलेली आहे, सच्चा माणूस जे आहे ते आहे. त्यांनी काही केलं ते स्टाईल आहे. ते जेव्हा परळीला आले म्हणलं राजे एकदा कॉलर उडवून दाखवा. असं मी तर त्यांना म्हणतो दबंग आहे आमचे राजे, दबंग एकदम मनाचा मोकळा, सच्चा, ढाकळा आणि राजा माणूस.
असे आमचे राजे. आणि त्यामुळे असा राजा भाऊ असल्यावर मला काय काळजी आहे, मला कशाची चिंता आहे, मला कशाची चिंता नाही. नाते संबंध प्रेम हे राजकारणाच्या पलीकडे आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. हे माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांच्या या कार्यक्रमाला येताना मला एक वेगळीच हुरहुर होती, वेगळीच आनंद होता. आणि दोघांच्या मध्ये बसले मी. बघा, तुम्ही सांगितलं मला दमयंती राजे म्हणत होत्या, मला असं वाटतं माझी नणंदच आहे तुम्हाला बघितल्यावर. तर मी दोघांच्या मध्ये हक्काने बसले. म्हटलं मी नणंद आहे तर दोघांच्या मध्ये बसून लाड करून घेतो दोघांचे. तर दोघांच्याही मध्ये बसून मी कौतुक करून घेतलं. आज खूप बरं वाटलं, खरंच माहेर आल्यासारखं वाटलं. ज्याचं माहेर छत्रपतींचं घर आहे त्याला कशाची चिंता आहे. मला वाटतं हे ऋणानुबंध असेच राहावे आणि असंच आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एकमेकांच्या विषयी असे प्रेमाचे भाव ठेवावे. हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नक्षत्राचं हे कौतुक असंच चालू द्यावं. नक्षत्र 18 वर्षाचा, 21 वर्षाचा, 36 वर्षाचा, 40 वर्षाचं व्हावं आणि त्यावेळी सुद्धा मी तुमच्याबरोबर सामील व्हावं असंच या निमित्ताने मी माझी इच्छा व्यक्त करते. बचत गटाच्या चळवळीचं भाषण मी काही वेगळं करत बसणार नाही इकडे. मी ऑलरेडी ते मंत्रिपद सांभाळलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आमच्याकडे संभाजीनगरला आले होते. 4.5 लाख महिला तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला. आमच्या बचत गटाच्या महिलांना मी अमेरिकेला पण घेऊन गेले, त्यांचे प्रोडक्ट्स अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गेले. नंतर ते चळवळीचं थोडंसं मागे पडली ती चळवळ, राजकीय अस्थिरतेमुळे असेल, आणखी काही कारणामुळे असेल. पण बचत गटाची चळवळ फार महत्त्वाची आहे. ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक कणा बनते त्यावेळी समाज सुधारतो असा विचारांची मी आहे. आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे या बचत गटाच्या चळवळीला प्रचंड यश मिळो अशीच मी प्रार्थना करते, शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आणि लोकशाहीतल्या आपणासारखे सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. आज त्या ठिकाणी माझ्या बहीण पंकजाताई या ठिकाणी आल्या. खऱ्या अर्थाने केवळ सातारा तुमचं माहेर नाही, एक लक्षात घ्या, मुंडे साहेबांनी अनेक लोकांवरती एवढं प्रेम केलं की संपूर्ण महाराष्ट्र तुमचं माहेर आहे. या कार्यक्रमाच्या नक्षत्राच्या अध्यक्षा त्यांनी नुकतंच सांगितलं की त्यावेळेस लग्न झालं नव्हतं आणि हे ते काय त्या बोलल्या काय जे माहीत नाही. अशा दमयंती राजे त्यांच्या आणि पंकजांच्या मैत्रीण आणि रुद्रा फाउंडेशनच्या सर्व रसिकाताई वाकळकर, माझे मित्र धैर्यशील दादा, भरत नाना, सुनील काटकर, मनोज दादा, सदाशिव खाडेसर, धाने बापू, रंजना रावत, चित्रलेखा ताईसाहेब, सुवर्णाताई पाटील, शंकरराव काका किर्दत, गीतांजली कदम, रंजना रावत, सुरभीताई भोसले, चिन्मय कुलकर्णी, संग्राम बर्गे, विठ्ठल शेठ बलशेटवार, विकास गोसावी, राहुल शिवानी, कविताताई, शिवानी कल्लसकर, त्याचबरोबर संपूर्ण नक्षत्राच्या गेल्या 18 वर्षापासून सातत्याने त्यांच्या उराशी एक विचार घेऊन की ग्रहलक्ष्मीला कधीतरी ती उद्योग लक्ष्मी बनली पाहिजे, ह्या भावनेने प्रेरित होऊन दमयंती राजेंना त्यासोबत स्मिता घोडके असतील, सुजाता राजे माडिक, स्नेहल राजे शिर्के, मायाताई पवार, आशाताई जाधव, धनश्रीताई माडिक
कल्पनाताई चतुर, सुनीता परांदे, अरुणाताई, अलका शेट्टी, सीमाताई किर्दत, संतोष कनसे, प्रवीण दसके आणि उपस्थित या कार्यक्रमासाठी सर्व आपण ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी सर्व व्यक्ती, सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की मी जे घडलो त्याच्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर मुंडे साहेबांचा होता. 7वीत असताना वडिलांचे जे छाया हरपली, त्यानंतर धडपडत समाजसेवा करत मुंडे साहेबांची भेट झाली आणि त्यापासून एक मार्गदर्शक, एक वडील म्हणा, आणि त्याचबरोबर मित्र सुद्धा, असे अनेक पैलू मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाले. जेव्हा कोण माझं बोट धरत नव्हतं त्यावेळेस त्यांनी माझं बोट पकडलं आणि आज जे मी आहे त्याच्यात सगळ्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर त्यांचा आहे. आणि मग अनेकदा चर्चा व्हायची. मला अजून आठवतं, मुंडे साहेब तसं पाहायला गेले आत्ता असते किंवा पंकजाताई सुद्धा, हे तसं माझे मतदार आहेत. का तर यांचं जे ग्रामदैवत आहे हे शिखर शिंगणापूर आहे. मग त्या काळापासून कामाच्या निमित्त असं जात मग परळीला गेले आणि ज्यावेळेस शिखर शिंगणापूरचा आईसाहेबांनी ठरवलं की इथं मोठा आपण 7 फुटी सोन्याचा कळस बसवायचा, त्यावेळेस आम्ही तो कळस दुसऱ्या कोणाच्या हस्ते बसवला नाही, तर फक्त मुंडे साहेबांना एकच सांगितलं. त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम होते, पण म्हणलं हा योग आहे आणि तुम्हाला आलंच पाहिजे. आणि त्यामुळं ते आले. त्यांच्या शुभ हस्ते पूजा झाली संपूर्ण त्या देवस्थानचं संपूर्ण. त्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. किंवा पावलो पावली त्यांची आठवण कशा करता येते, कारण खऱ्या अर्थाने एक म्हणजे भोळा बाबडा दिलदार ज्याला म्हणतो माणूस, म्हणजे त्यांचं नाव गोपीनाथ मुंडे. म्हणजे मी अत्यंत बारकाईने बघितलं आणि ज्या वेळेस दुर्दैवाने तो दिवस एवढा दुर्दैवी होता, पण त्यानंतर मला अजून आठवतं पहिल्यांदा ज्या वेळेस पंकजा भाषणाला उठली, मी असं बारकाईने बघत होतो आणि नंतर भाषण संपल्यानंतर मी टी व्हीवर बघत होतो आणि मी एकच सांगितलं, म्हणलं बस वाघीण शोभती. म्हणलं एवढं सगळं असताना मला माहीत आहे जेव्हा आपल्या वडिलांचा सावली आपल्याकडून लांब जाते, मी ते सोसलंय. त्यावेळेस पंकजांनी एकच म्हणाले की मी आता रडणार नाही, मी लढणार, लोकांची सेवा करण्यासाठी माझं आयुष्य घालवणार. आणि त्यानंतर अनेक
मंत्रिपद आज जे आपण संपूर्ण बचत गटाचा आपण घेतो, संपूर्ण जो हा उपक्रम नक्षत्राच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षे आपण करतोय, त्या खात्याच्या त्या मंत्री होत्या. किंवा परवाच त्यासाठी म्हणजे मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मुंबईला. गिरीश भाऊ महाजन यांची भेट झाली. त्यांना मी सांगितलं की आज त्यांच्याकडे ते खातं आहे आणि कुठंतरी ह्या संपूर्ण बचत गटासाठी एक चांगल्या प्रकारचं भवन या ठिकाणी व्हावं, एक बाजारपेठ निर्माण व्हावी, याकरता आम्ही प्रपोजल दिलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते सुद्धा आम्ही मंजूर करू. पण कारण नसताना पंकजांनी माझं खूप कौतुक केलं. आदेश हे ते तुम्हाला वाटतंय का? आदेश मी एकच सांगितलं. लहानपणी कसं असतं माहिती आहे ना, मी म्हणलं आला नाही, काय म्हणतात कट्टी. म्हटलं मग कट्टी होईल ना, नाही कट्टी नको मग या. आणि एक खऱ्या अर्थाने मगाशी ज्या व्यक्तींचं आपण म्हणजे तिथं नतमस्तक होतं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श घेऊन नाव सांगणारे भरपूर लोक असतात, पण त्यांचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचं काम फार थोडे लोकांनी केलं. त्यापैकी मुंडे साहेबांनी, त्यांच्या पश्चात पंकजाताई. सर्वधर्म समभावाची संकल्पना त्या काळात महाराजांनी मांडली. लोकांचा सहभाग राज्यकारभारात व्हावा ही लोकशाहीची संकल्पना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ती मांडली, आचरणात आणली. आणि आज तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचं खरं तो ढाचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. या ठिकाणी फार बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की फार थोडे लोक असे असतात जे त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं असतं. मगाशी पंकजा म्हणाल्या की जातीचं मतभेद आणि हे ते सगळं राजकारण चालू आहे. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कुठंतरी जात पात ही अलीकडच्या काळामध्ये लोक वैयक्तिक स्वार्थासाठी त्याचा वापर करत आहात. त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि एक बंधुत्वाच्या भावनेने आपण राहिलो तरच हा देश प्रगतीच्या मार्गाने जाईल. अन्यथा अधोगतीशिवाय दुसरा कुठला मार्ग शिल्लक राहत नाही. फार बोलणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मनापासून आनंद वाटला आज पंकजाताई या ठिकाणी आल्या आणि खूप बरं वाटतं. त्या बोलायला लागल्या की एवढी मुंडे साहेबांची आठवण येते, असं वाटतं की त्यांनी बोलतच राहावं. त्यांना सुद्धा भरपूर ठिकाणी संपूर्ण अनेकदा त्यांच्या मुंडे साहेबांच्या पश्चात खूप त्रासाला सामोरे जावं लागलं. तर मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही कुठलीही काळजी करू नका, मी आहे. तुमच्यापर्यंत पोचायच्या अगोदर माझ्याशी माझ्या सामोरे जावं लागणार. आणि एक प्रकारचं हे जे नातं आहे हे अतुटाचं नातं आहे. आणि असंच केवळ जसं आमचं नातं आहे तसं प्रत्येकाचं एक माणुसकीचं नातं आपण सगळ्यांनी जपणं ही काळाची गरज आहे. नाही तर मला सांगा ना, कधी श्वास आपला बंद होईल सांगू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही की आपण किती जगणार आहोत. पण जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत एक बंधू प्रेमाच्या भावनेने आपण जगलो तरच त्याला हे जीवन सार्थक होतं असं
आपल्याला म्हणता येईल. आणि पुन्हा एकदा आज त्या राष्ट्रीय महासचिव आहेत, लवकरात लवकर त्यांना मोठ्या हुद्द्यावरती ते जाव्यात याचं मनापासून त्यांना माझी नाही तर अनेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की कुठेतरी सायरन आणि हे ते असावं, म्हणजे चकट 2 मध्ये मायासारख्यांना रुबाबात बसता येईल. हा तो माझा स्वार्थ झाला. पहिला त्यांना मिळू दे आणि ते मिळणारच. आणि मग त्यांच्या वाटणीला जर गाडी द्यायची का नाही ते मी ठरवलं. पगारती बसा, गाडी आपल्या ताब्यात पाहिजे. एवढंच बोलतो आणि खूप खूप त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आल्या. मनापासून त्यांचं सातारा जिल्ह्याच्या वतीने, या शाहूनगरीच्या वतीने, तमाम सर्व जिल्ह्याच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने भरभरून त्यांचं स्वागत. आणि आपण येत चला, नुसतं हाक मारायची. मी तर एवढं पण सांगेन, तुम्ही काळजी करू नका. आता महिला सक्षमीकरणचं सगळीकडं सगळं चालू आहे. मी कधी कधी विचार करतो कुठेतरी आता आपण हे आपल्याला शांत करण्याचं होते डाव दिसतोय. पण तुम्ही सांगा, फक्त तुम्ही इथनं उभं राहा. तुमचा प्रमुख प्रचारक सुद्धा म्हणून मी राहीन. आणि लोक खूप प्रेम करतात. अनेक लोक आहेत, तुमच्या माहितीशी सांगतो, तो काळ असा होता 1995-96चा काळ होता. मुंडे साहेबांकडे मी एक प्रस्ताव मांडला, कारण की अनेक वर्षापासून या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने ज्यांना भरभरून मतं दिले त्या लोकांनी काहीच केलं नाही. मग त्यांच्याकडे मी एक प्रस्ताव मांडला की एखादी जागा सपाट असलं ना, तिथं आपण धरण बांधू शकत नाही. ही संपूर्ण सह्याद्रीचे संपूर्ण हा परिसर आहे, त्या ठिकाणी जर धरणं बांधले तर संपूर्ण दुष्काळी भागातले, सोलापूर असेल, बाकीचा संपूर्ण भाग असेल, ह्या सगळ्यांचं त्यांचा दुष्काळ, जे ग्रस्त लोक आहेत, जे त्रस्त लोक आहेत, जे व्यस्त लोक आहेत, यांचं कायमस्वरूपी त्यांचे प्रश्न मार्गी लागतील. मला अजून आठवतं, मी नाव घेणार नाही, पण काय लोक म्हणाले की त्या काळात की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तिथं आपलं एकही आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही, पण एवढी गुंतवणूक करायची का? पण मुंडे साहेबांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं. ते एवढंच म्हणाले, मी मताकडे बघून राजकारण कधी केलं नाही, मला समाजसेवेचं संपूर्ण करायचं माझा मूळ पिंड आहे. आणि त्याकरता कोण निवडून येतं, कुठल्या पक्षाचं, याच्यापेक्षा जास्त त्या लोकांचं जे संपूर्ण त्रासलेले लोक आहेत, त्याचा त्रास कमी झाला पाहिजे, ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे जीवन त्यांना जगता आलं पाहिजे. आणि त्यावेळेस कृष्णा खोरेसारखी संपूर्ण जी योजना आहे त्यांनी मान्यता दिली. आणि आज संपूर्ण दुष्काळी भागात जे लोक आहेत, अक्षर सांगतो, आज जिथं कुसळ उगायची नाही, आज तिथं हिरवंगार सगळं पाहायला मिळतं. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर मुंडे साहेबांना आहे. त्यामुळे सांगितलं मी आपल्याला की तुम्ही ह्या भागातल्या लोकांवरती उपकार म्हणणार नाही, पण खूप म्हणजे ज्यांना भरभरून दिलं त्यांनी कधी काळजी घेतली नाही, आणि ज्यांना काही दिलं नाही त्यांनी त्यांना सांभाळलं, ही जाणीव आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक, आणि ह्याच काय सोलापूर काय संपूर्ण परिसरातल्या सगळ्या लोकांना आहे. त्यामुळे पंकजा ताई, एवढंच एक लक्षात घ्या
की सक्षमीकरण महिलांचं आहे आणि तुम्ही सक्षम आहात, पुढचं काय बोलत नाही. आणि सक्षम व्यक्तीला लक्षात आलं ना, त्या लेवललाच राहिलं पाहिजे. आणि त्या लेवलसाठी जे जे म्हणून एक भाऊ या नात्याने करावं लागेल ते निश्चितपणे करील. त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याकरता, त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीसाठी करता मनापासून सगळ्यांच्या वतीने आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं, खरोखर मन भारावून गेलं. एवढंच मी सांगेन. आणि असंच वरच्यावर काय काम नसलं तरी फक्त आपण म्हणतो ना की कुठेतरी फिरायला जाऊ, फिरण्यासारखे ठिकाणं भरपूर आहेत तिथं. असंच फिरत येत जावा इकडं. मी तर म्हणतो की ते जलमंदिर आहे ते तुमचंच आहे, तुम्ही तिथंच येऊन मुक्काम करा बस. म्हणजे मी मोकळा झालो, माझ्यावरती जबाबदारी भेटली. तुम्ही ती जबाबदारी पेलवा. आणि तुमच्या शेजारी बसल्याच आहेत, संपूर्ण महिला राज झालं पाहिजे. नाही एकदम आता मला माहीत आहे सगळे दातोट खातात महाराष्ट्र, काळजी करू नका. एक सांगतो, कुठलंही तुम्ही रिसर्च आणि सायन्स आणि ह्याच्या टेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट बघितलं तर सायंटिफिकली याच्यातनं एक म्हणजे रिसर्चनी जिथं हे रिसर्च होती त्या ठिकाणी महिलांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं सातत्य आणि त्यांचं संपूर्ण योगदान हे पुरुषांपेक्षा जास्त आहे, हे प्रूव्ह झालेली गोष्ट आहे. आता पुरुषांचं काय तिथं एक बोलायचं आणि मग जाता जाता असं सुनील असं म्हणत होतं तर गेला बाहेर तिथं ते म्हणजे ते मळत बाहेर जास्तो पण थोडंसं इथं असं करून लय शहाणा आहे. आणि परत हे करताना त्याला दाखवतच म्हणजे सुनील मेला. असं महिलांचं नसतं. त्यामुळं विश्वास महिलांवर ठेवा. म्हणजे याचा असा अर्थ नाही की माझ्यावर ठेवू नका. मी सुद्धा एक एक्सेप्शन म्हणतो ना, एक अपवाद म्हणतो, त्यातलं एक मी पात्र आहे. सगळे आता म्हणत असतील की आम्ही काय विश्वासाचे पात्र नाही. बघू आता आहे एप्रिल मे मध्ये बघू. तसं काय बघायची भानगडीत पडू नका. चेष्टा केली. तुम्ही सुद्धा विश्वासाचे पात्र आहात. कुठेतरी फार सगळे एकदम गंभीरपणे सगळे चाललं होतं म्हणून थोडंसं लोकांमध्ये जरा झोपतील. आणि आता जास्तीत जास्त खिशात जेवढे पैसे आहेत ते बाहेर सांगून ठेवलं सिक्युरिटीला. म्हणलं ज्यांना घरी जायचं असेल ना त्यांची खिशे तपासा. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला सांगतो ऐका, त्यांना सांगितलंय जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत बाहेर कोणाला सोडायचं नाही. त्यामुळे महिला तुम्ही काळजी करू नका. सगळे बचत गट खूप तुमची विक्री होणार नाही तर मी तिथं आहे. तेव्हा मी कोणाला सोडत नाही. आणि त्यांच्याबरोबर आता घरचे आले असतील ते पहिलं तर त्यांना सोडणार नाही. असं कधीतरी ढिलं करा जरा. काय असंच प्रेम राहू द्या. असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासारख्यांच्या पाठीशी राहू द्या. कारण की त्यातनं एक प्रकारची ऊर्जा मिळते, त्यातनं एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं तुमची सेवा करण्यासाठी. त्यातनं असं वाटतं की कुठंतरी आम्ही जेव्हा करत असतो तेव्हा कुठल्या स्वार्थी भावनेने करत नाही की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. अजिबात नाही. तुमचं भलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुमचं उत्कर्ष व्हावा, तुमची प्रगती व्हावी. आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या भरपूर तरुण जे पिढी आहे तुमच्या ती बरोबर त्यांनी भरारी मारावी एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा पंकजाताई आणि ते आल्या त्या सातारला
आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा नक्षत्राच्या वतीने व्यक्तिशः माझ्या आणि रवींद्र यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.